तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा DMR नर्सिंग यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वीच एक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अंतर्गत व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये आपण व्हिडिओ बनवला होता की या भरतीच्या संदर्भामध्ये या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जवळपास 70 जे आहेत वॅकन्सी निघणार आहेत म्हणून आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता. ज्या कोणाला याचा जर तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर काही दिवसापूर्वीचा व्हिडिओ पहा, जे तुम्हाला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट संदर्भामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्याचा थंबनेल आहे, त्या थंबनेलवर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर या काही दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे की याची भरती येणार आहे म्हणून, तर या ठिकाणी याची भरती आलेली आहे. ही भरती पहा, या ठिकाणी पूर्णपणे कंत्राटी असणार आहे. या ठिकाणी मेन्शन पण केलेलं आहे की ही जी भरती आहे कंत्राटी आहे म्हणून. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. या ठिकाणी काय सांगितलं आहे, एकूण जे आहे 80 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही GNM आणि BSc वाले दोघं पण फॉर्म भरू शकता. हे कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ह्या जागा आहेत. तर या ठिकाणी GNM BSc दोघं पण फॉर्म भरू शकता. पण महत्त्वाचं या ठिकाणी एक अट दिलेली आहे, 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. 5 वर्ष कंपल्सरी असणं अनुभवामध्ये या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. जर ज्यांचा अनुभव कंपल्सरी फील होतो तर ते व्यक्ती यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी स्टाफ नर्स, परिचारिका, अपेक्षित योग्यता काय काय तर ते पण पाहून घेऊ. तर अपेक्षित योग्यता और अनुभव वाले सभी पात्र उम्मीदवार वॉक इन इंटरव्यू म्हणजेच मुलाखतीमध्ये 2 नोव्हेंबरला तुम्ही काय करायचं आहे, रविवार को सुबह 10 बजे से दोपहर 1 बजे तक ये उपस्थित हो सकते हैं. ठीक आहे. तर 2 तारखेला 2 नोव्हेंबरला, आज 31 तारीख आहे. ठीक आहे. 2 दिवसांनी ह्या तुमची मुलाखत असणार आहे. हे तुम्ही 2 दिवसांनी जाऊन मुलाखत देऊ शकता. त्यानंतर स्थान नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, खासरा नंबर 25, आउटर हिंगणा रोड, मौजे, जामठा, नागपूर या ठिकाणी. तर हे जे कॅन्सर इन्स्टिट्यूट कुठं असणार आहे, हे नागपूर या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत द्यायची. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हे न्यूजपेपरमधली आलेली माहिती भेटलेली आपल्याला, हे जे आहे न्यूजपेपरमधली आहे. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे फॉर्म भरून हे द्यायचं आहे. हे त्याचा ॲड्रेस झाला. त्यानंतर उमेदवार को आपला नवीनतम CV म्हणजेच जे लेटेस्ट रिझ्यूम आहे, ते लेटेस्ट रिझ्यूम या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यामध्ये पासपोर्ट फोटो, पंजीकरण कार्ड म्हणजे आधार कार्ड, परिचारिका प्रमाणपत्र, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, अनुभव जर असेल तर अनुभव, आधार कार्ड वगैरे. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्यानंतर अन्य जानकारी के लिए त्यांचा टोल फ्री नंबर आहे, तो टोल फ्री नंबर या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. हा टोल फ्री नंबर असणार आहे. हा टोल फ्री नंबर तुम्हाला 10:30 ते 6 या कालावधीमध्ये तुम्हाला त्यांना कॉल करून संपर्क करायचा आहे. त्यानंतर या संदर्भात टोल फ्री नंबर लागत नसेल तर तुम्ही त्यांना काय करा, ईमेल पण करू शकता. या ठिकाणी ईमेल पण त्यांनी दिलेला आहे, career@nci.nagpur.in या नावाने यांचा ईमेल आहे. त्या ईमेलवर तुम्ही संपर्क करू शकता. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती. थोडीशी ही माहिती जी आहे आत्ताच आपल्याला भेटलेली आहे पेपरमध्ये, त्यामुळे हे आपल्याला व्हिडिओ बनवायला लेट झाला. 2च दिवस हे जे आहे तुम्हाला आणखीन वेळ भेटलेला आहे. 2 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये डायरेक्टली तुम्हाला मुलाखत द्यायची. ती मुलाखत आहे बेसिक. तुम्हाला या ठिकाणी सगळे क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातील. बेसिक क्वेश्चनची तुम्ही तयारी करून ठेवा. लेटेस्ट CV जो आहे तुमचा ठेवा, जेणेकरून तुमचं त्याच्यामध्ये अनुभव जे आहे काउंट असला पाहिजे. अनुभव जे आहे त्यांचं ॲड करणं केलेलं असेल म्हणजे तुम्हाला प्राधान्य त्यामध्ये अनुभवाला दिलं जाणार आहे. या ठिकाणी 5 वर्षाचा अनुभवाची अट विचारले, त्यासाठी हे पॉईंट तुम्हाला मी सांगत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्की या व्हिडिओला तुमचा प्रतिसाद द्या. आपल्या जे आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यानंतर आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्यानंतर आपलं इंस्टाग्राम पेज पण आहे, जेणेकरून जे आपले चॅनल जे आहे तर या चॅनलवर आपण जो कोणी डेली व्हिडिओ जर अपलोड होत नसेल तर त्या आपल्या जे पेज आहेत, जसं की टेलिग्राम चॅनल असेल, त्यानंतर व्हॉट्सअप असेल, या सर्ववर आपण काय करतो, जे PDF अवेलेबल आहे तर ते PDF डायरेक्टली पोस्ट करत असतो. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना जर अर्जंट वगैरे असेल तर तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. सर्व पेजेस PDFs नोटिफिकेशन व्हिडिओ झाल्यानंतर आपल्या त्या पेजवर अवेलेबल असतात. तर जर तुम्हाला त्या सर्व ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व व्हिडिओची जी आहे लिंक जी आहे चॅनलची दिलेली असेल, त्या लिंकवर जाता तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी जॉईन व्हायचं त्या ठिकाणी जाऊन जॉईन होऊ शकता. आणि जी काही अपडेट आहे लवकरात लवकर तुम्ही भरती संदर्भात असेल, क्वेश्चन पेपर असतील किंवा शासकीय प्रायव्हेट जे काय असेल ते अपडेट आपण डेली टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा DMR नर्सिंगचे लेटेस्ट अपडेट.